एकदम परफेक्ट सुरळीच्या वड्या कशा बनवायच्या ते आज आपण पाहणार आहोत। पिठाला एकही गाठ पडणार नाही आणि एकदम मऊ लुसलुशीत होतात। त्यासाठी इथं 1 वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे। त्याच्यासाठी आपल्याला 2.5 वाटी ताक घ्यायचंय। पहिल्यांदा अर्धी वाटी ताक घालून सगळं पीठ एकसारखं करून घ्यायचं। नंतर उरलेलं ताक घालायचं आणि सगळं पीठ एकसारखं हलवून घ्यायचं। त्याच्यात अद्रक आणि मिरचीची पेस्ट घालायची, चवीनुसार मीठ घालायचं आणि चाळणीवर गाळून घ्यायचं आहे सगळं पीठ। नंतर कढईत आपल्याला ते पीठ घ्यायचं, त्याच्यात थोडीशी हळद, थोडा हिंग घालून व्यवस्थित एकसारखं फेटत राहायचं आहे। थोडंसं घट्टसर व्हायला लागलं की बिलकुल न थांबता एकसारखं हलवून घ्यायचं, म्हणजे पीठ एकदम मऊ लुसलुशीत आणि गाठी पडत नाही। 2 मिनिटं झाकून ठेवायचं, नंतर परत व्यवस्थित हलवून घ्यायचं। इथं ताटावर पीठ काढून घ्यायचं आणि जाड न पातळ अशा मस्तपैकी सगळं व्यवस्थित पसरून घ्यायचं। थंड झालं की त्याच्या असे काप करून घ्यायचे। त्याच्यात थोडेसे तीळ घालायचे, थोडंसं सुकं खोबरं किसलेलं, कोथिंबीर घालायची, मस्तपैकी असे रोल बनवून घ्यायचे। एकदम मस्त आणि टेस्टी होतात। त्यासाठी आता आपल्याला याच्यावर फोडणी घालायची आहे। फोडणीसाठी तेल गरम करून घेतलंय, त्यात थोडी मोहरी घालायची, जिरे घालायचे, भरपूर कढीपत्ता घालायचा आणि ही फोडणी आपल्याला सगळी याच्यावर ओतायची आहे। ही रेसिपी पूर्ण पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा।